माथ्यावर पावसाचा जोर कायम असला तरी राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप आहे। आज कोकण घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता असून उद्यापासून म्हणजेच 5 जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने मुसळधार पाऊस होत असल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे। गुरुवारी म्हणजेच काल 3 जुलै रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये तामिणी येथे सर्वाधिक 260 मिलीमीटर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे। उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाचा शिडकावा होतोय। गुरुवारी म्हणजेच काल 3 जुलै रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला आणि परभणी कृषी विद्यापीठ येथे राज्यातील उच्चांकी 33.1 अंश तापमानाची नोंद झाली। आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे। उद्यापासून म्हणजेच 5 जुलैपासून राज्याच्या विविध भागात पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने